अधिकारी ज्या वाघाचा शोध घेत आहेत तो वाघ तब्बल 20 दिवसानंतर पुन्हा एकदा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। धाराशिवच्या येडशी परिसरात वाघाचं पुन्हा एकदा दर्शन झालंय। 200 किलो वजनाच्या या वाघाने अनेक प्राण्यांचा फरशा पाडलेला आहे। वन विभागाच्या 20 अधिकाऱ्यांचं पथक गेले अनेक दिवस या वाघाच्या शोधात आहे। बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, अखेर तो वाघ जो आहे तो कॅमेऱ्यामध्ये सापडलेला आहे। अमित गेली तसं जर बघितलं तर हा वाघ 2 ते 2.5 महिन्यापासून धाराशिवच्या जंगलात मुक्तपणे संचार करतोय आणि या वाघाने ज्यावेळेस जनावरांवरती हमले केले, शेतकऱ्यावरती इजा पोहोचवायला सुरुवात केली, तेव्हा राज्य सरकारने विशेष पथक नेमून याला पकडायची परवानगी दिली। 1 महिना झाला अमित याच्यासाठी पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते। मात्र हा वाघ जो आहे तो सातत्याने गुंगारा देत असल्याचं आपल्याला दिसतंय। आता हा वन विभागाकडून जो आपल्याला व्हिडिओ मिळाला आहे त्याच्यामध्ये वाघ जो आहे तो मोठ्या वासुदेव जो आहे तो जंगलामध्ये दिसतोय। याची जी माहिती मिळते 200 किलोच्या जवळपास हा वाघ त्या वजन असल्याचं वाघाचं कळतंय। वाघ गेली 2 महिने झालं धाराशिवच्या जंगलात आहे। त्याला शिकारी मुबलक प्रमाणात आणून त्याच्या तसं बघितलं तर 3 वर्षाचा हा बछडा असल्याचं पहिल्यांदा सांगितलं गेलं। यवतमाळच्या टिप्रेश्वर अभयारण्यातून हा बछडा धाराशिवकडे आला होता। 500 किलोमीटरचं अंतर कापत आला। ज्यावेळी आला त्यावेळेस वाघ हा बछडा असल्याचं सांगितलं। मात्र आता वाघाची प्रकृती बघितलं तर 200 किलोच्या जवळपास हा वाघाचं वजन गेलं असून हा वाघाला ज्यावेळेस आता 2 वेळेस मोहीम राबली गेली, त्याला डॉट गननं शूट केलं गेलं। दोन्ही वार त्याचे जे आहेत ते फेल गेले। आम्ही त्याच्यात माहिती अशी मिळत आहे की ह्याला ज्या भूल द्यायच्या ज्या गोळ्या दिल्या होत्या, इंजेक्शन दिली होती, त्याची परिणाम त्या वाघावर झालेला नाहीये। त्याचं वजन जास्त असल्यामुळे त्याला त्याचा परिणाम झाला नाहीये। आता या वाघाला पकडण्यासाठी पुन्हा एकदा नव्यानं मोहीम आखली गेली आहे। 20 अधिकारी त्यासाठी तैनात केले गेलेले आहेत आणि राज्य सरकारकडून जी पहिल्या औषध इंजेक्शन दिलं होतं ते आता बदलून दुसरं औषध या वाघाला दिलं जाणार आहे आणि वाघ हा बेशुद्ध करून पकडला जाणार आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की गेली अनेक दिवस हा वाघ गुंगारा देत होता। तो वाघ जो आहे तो न्यूज 18 लोकमतकडे त्याचं दृश्य मिळालेलं आहे। 7 तारखेचं किमान हे दृश्य आहे आणि निश्चित त्यामुळे बालाजी खरं तर या वाघाची दहशत सुद्धा तितकीच बघायला मिळते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बघूया टॉप 18। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। छत्रपती संभाजीनगरात एक दुचाकी चालक महिलेची मुजोरी कार चालकाला भर रस्त्यात मारहाण करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ। जळगावच्या उज्ज्वल चौकात जुन्या वादातून तरुणाला शिवीगाळ करत मारहाण, शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। साईंच्या शिर्डीत भाविकांची लूट थांबेना। साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम मधील भाविकांची फसवणूक। 500 रुपयांचं सामान 4000 विकलं। तर या टॉप 18 यापूर्वी आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेतलेला आहे। इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपण काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। माझे सहकारी विशाल यांच्यासोबत। विशाल, धन्यवाद अमित। आतापर्यंतच्या सगळ्या घडामोडींबद्दल यापुढे देखील वेगवेगळ्या बातम्या आता या क्षणापर्यंतच्या जाणून घ्यायच्यात। वेगवान स्वरूपातल्या पण असतील, काही स्पेशल रिपोर्ट पण असतील, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही। अंजली दमानी यांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर पोरखेळ सुरू असल्याचा दमानी यांचा पलटवार। संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल। देशमुख परिवाराला पुढे करून धसांनी अश्रूंचा बाजार मांडल्याचा आरोप। तर असले आरोप शुद्ध वेडेपणा असल्याचं बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी आर्थिक बळाचा वापर। यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा आरोप। संसदेच्या अधिवेशनात सुरू होती ऑपरेशन टायगरची चर्चा। वाघाच्या कळपात या। भास्कर जाधवांना शिंदेंच्या शिवसेनेची खुली ऑफर। जाधवांच्या 2 दिवसांपूर्वीच्या व्हॉट्सअप स्टेटस नंतर चर्चांना उधाण। दापोली नगरपंचायतीत शिवसेना उभाटाला खिंडार। ठाकरेंचे 5ही नगरसेवक उद्या करणार शिवसेनेत प्रवेश।
रोहित पवार आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली जाणार, तर बंदी घातलेल्या पैलवानांना खेळण्याची संधी देणार, रोहित पवारांची माहिती. आता नेमलेली समिती अमान्य, कुस्ती स्पर्धेची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा. कुस्तीपटू शिवराज राक्षेंची मागणी, निलंबनाची कारवाई लगेच, मग समिती नेमण्यासाठी उशीर का, राक्षेंचा सवाल. डोंबिवलीमधील 65 इमारतींवरील कारवाई विरोधात रहिवाशी आक्रमक, रहिवाशांनी दाखवली कागदपत्र, डोक्यावरचं छप्पर गेल्यावर जायचं कुठे, रहिवाशांचा सवाल. तुळजापूर तहसीलदारांच्या केबिनमध्ये शेतकऱ्यांच्या आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं तहसील कार्यालयात मोठा गोंधळ. आणि इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी ऑनलाईन जबाब नोंदवण्याची रैनाची विनंती सायबर सेलनं फेटाळली. प्रत्यक्ष येऊन जबाब नोंदवण्यावर पोलीस ठाम. चला मंडळी, महाराष्ट्राची खबरबातमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. चर्चेतली बातमी आहे. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरनं राजीनामा दिला होता. मात्र आता अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे अजित पवार राजीनामा घेण्यात हतबल ठरलेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला. तो स्वतःचा निर्णय, त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धीला मला ते पटलं नाही, कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं. अजित पवार यांनी तत्कालीन आघाडी सरकारच्या कार्यकाळात सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजपनं सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून राज्यभरात आंदोलनाचा भडका उडवून दिला होता. सिंचन घोटाळ्याची बैलगाडीभर कागदपत्र भाजपनं चितळे समितीचे माधवराव चितळे यांच्याकडे सादर केली होती. परिणामी अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला होता. सुप्रिया सुळेंनीही अजित पवार यांच्या त्याच नैतिकतेचा संदर्भ दिला. पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात तेवढा मोठा मन दाखवून आराराबांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे नैतिकता ही आराराबांनीही दाखवलेली आहे. अजित पवारांनी त्याचा काल DCM यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे. त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. तोच आदर्श ठेवून त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत. कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं, हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत. पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकच नाही तर राष्ट्रवादीचे प्रकाश सोळुंके यांनीही केली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी का केली जातीये त्यावर एक नजर टाकूया. सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्ती